सांगलीतून बातमी आहे। सांगलीमध्ये अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी त्यांची कायम ठेवलेली आहे। ही या घडीची मोठी बातमी आहे। विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे। काहीच वेळ त्यांच्याकडे होता असं वाटत होतं की त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस यशस्वी ठरेल, सगळे महाविकास आघाडीचे पक्ष यशस्वी ठरतील, त्यांना माघार घ्यायला सांगतील, मात्र तसं काही झालेलं नाही। विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज कायम ठेवलेला आहे, म्हणजे त्यांची बंडखोरी तिथे बघायला मिळते। आता विश्वजित कदम काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामुळे इतर उमेदवारांवर त्याचा काय परिणाम होईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल पाटील यांचं मन वळवण्यात काँग्रेस अपयशी ठरलेलं आहे। काँग्रेस नेत्यांची शिष्टाई अयशस्वी ठरलेली आहे। विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। सांगली लोकसभेकरता तिरंगी लढत निश्चित आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, भाजपचे उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होईल। थोड्याच वेळामध्ये निवडणूक चिन्ह सुद्धा मिळेल। जिल्हाधिकारी कार्यालयात थोड्याच वेळात ह्या चिन्हांचं वाटप होणार आहे। त्यामुळे न्यूज 18 लोकमतने जी बातमी दिली होती तीच बातमी पुढच्या म्हणजे आपण या बुलेटिनची सुरुवात केली 10 मिनिटं आधी, तेव्हा आपण ही बातमी देत होतो की 90% तरी बंडखोरी आपली मागे घेणार नाहीत ते आणि अपक्ष अर्ज आपला कायम ठेवतील आणि त्यावरच शिक्कामोर्तब झालंय। विशाल पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवलेला आहे। आमचे प्रतिनिधी आसिफ यांच्याशी बोलूया। आसिफ, अगदी काही क्षणापूर्वी आपण असं म्हणालात की 90% 99% तरी हे स्पष्ट आहे की बंडखोरी स्पष्टपणे विशाल पाटलांची दिसतेय, ते काही अर्ज मागे घेणार नाहीत। बघा, हे उघडच झालं, स्पष्टच झालं, काय सांगाल? सुवर्ण, आपण काही मिनिटांपूर्वीच आपण डिक्लेअर केलं होतं की 99% हे विशाल पाटील आपला अर्ज ठेवणार आहेत आणि त्याच्या पद्धतीनं विशाल पाटलांनी बंडखोरीचा अर्ज आपण ठेवलेला आहे आणि त्याचमुळं या ठिकाणचं आता चांगली लोकसभेतला तिढा होता तो आता अखेर पडदा पडलेला आहे। परंतु महाविकास आघाडीमधल्या उमेदवाराची डोकेदुखी वाढणार आहे, कारण का काँग्रेसचा हा बालेकिल्ला असल्यामुळे काँग्रेसचे मतदार जे काय आहेत मतदार आहेत ते विशाल पाटीलकडे वळू शकतात। त्यामुळं हे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे। एकूण बघितलं तर की गेल्या 8-15 दिवसापूर्वीपासून काँग्रेस पक्षश्रेष्ठी सुद्धा विशाल पाटलांसाठी उमेदवार मागत होते, परंतु गेल्या 8 दिवसापासून पक्षश्रेष्ठींनी परत पुन्हा एकदा वरिष्ठ लोकांनी विशाल पाटील दबाव टाकला होता की माघार घ्यावा, परंतु शेवटपर्यंत जे काय उपपक्षश्रेष्ठीने जे काय दबाव टाकला त्या दबावाला अपयश आलं असं म्हणता येईल आणि विशाल पाटलांनी बंडखोरीचा अर्ज कायम ठेवलेला आहे आणि ऐकूनच बघणार की आता ही सांगली लोकसभा ही तिरंगी होणार आहे। सुवर्ण, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आता आसिफ, हेही बघावं लागेल की विश्वजित कदमांची काय भूमिका असते किंवा विशाल पाटील यांच्या सोबत जे त्यांचे सहकारी होते त्यांची काय भूमिका असते आणि याचा काँग्रेसला महाविकास आघाडीला कसा फटका बसतो। धन्यवाद आसिफ, माहिती दिलीत त्याबद्दल। महत्त्वाची बातमी आहे ही। आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांनी काही वेळापूर्वी याची घोषणा केलेली होती की विशाल पाटील काही बंडखोरी आपली मागे घेतील असं नाही, ते आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतील असं नाही, त्यामुळे त्यावरच शिक्कामोर्तब झालंय। काँग्रेस नेत्यांची शिष्टाई अयशस्वी ठरलेली आहे, त्यांची मनधरणी होऊ शकलेली नाही। विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। थोड्याच वेळामध्ये त्यांना निवडणूक चिन्ह सुद्धा मिळेल आणि आता तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालंय। संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील अशी ही लढत असेल। तिरंगी लढत होईल हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। याचा फटका महाविकास आघाडीला बसतो का, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना बसतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी कायम ठेवलेली आहे। आपल्या सगळ्यांना थोडं पार्श्वभूमी जर बघितली तर आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, विशाल पाटील, विश्वजित कदम हे दिल्लीपर्यंत जाऊन आले होते, 3-3दा ते पक्षश्रेष्ठींना भेटले, चेनीथला यांना सुद्धा भेटले, त्यांना आपली माहिती त्यांनी सांगितली। आसिफ आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आसिफ, हाच मुद्दा आहे की विश्वजित कदम त्यांच्या सोबत असतील का? विशाल पाटलांचे जे सहकारी होते, जे वारंवार दिल्लीला जात होते, चेन्नीथला यांना भेटत होते, नाना पटोलेंना आपलं गाऱ्हाणं सांगत होते, विनंती करत होते उद्धव ठाकरेंना की निर्णय बदला सांगली संदर्भातला, कसा फटका बसू शकतो, काय परिणाम होऊ शकतो? आसिफ, एकंदरीत बघितलं महाविकास आघाडीने ज्यावेळी आता हा आघाडीचा धर्म पाळा ठरला आहे, परंतु 2 दिवसापूर्वी
सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरताना ते स्वतः उपस्थित होते आणि विश्वजित कदम यांचे निकटवर्ती सुद्धा तिथे उपस्थित होते। एकूणच जो काय महाविकास आघाडीचा आघाडी धर्म आहे तो पाळावा लागणार, परंतु विश्वजित जेवढ्या प्रमाणात जो मदत करतील तेवढ्या प्रमाणात मदत करतील का? कार्यकर्ते काय म्हणणार? कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि तो विशाल पाटील यांना तिकीट मिळालं पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु जे कार्यकर्ते आहेत ते 50%हून अधिक विशाल पाटलांकडे वळतील, परंतु जे पक्षश्रेष्ठी सांगतील त्या कार्यकर्त्यांना लागू होईल की नाही हे ह्याकडे लक्ष राहणार आहे। आणि विशाल पाटलांना विश्वजित कदम आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी मदत करतील, परंतु कशा पद्धतीने मदत करतील हे सांगता येणार नाही। आतून मदत करतील अशी पण शक्यता वर्तवण्यात येते, पण महाविकास आघाडीचा जो धर्म आहे तो पाळलाच पाहिजे अशी काँग्रेस श्रेष्ठींचे आदेश आहेत आणि त्याच पद्धतीनं काँग्रेसच्या लोकांना पाळावं लागणार आहे। म्हणता येईल का की एका बाजूला महाविकास आघाडीने सांगितलंय त्याप्रमाणे मैत्री धर्म पाळायचा, युती धर्म पाळायचा, पण मतदानामध्ये ते उमटणार नाही, मतदानामध्ये उमटताना ती मतं कदाचित विशाल पाटलांना जातील आणि याचा फटका चंद्रहार पाटलांना बसेल किंवा फायदा जर व्हायचा असेल तर तो भाजपच्या महायुतीच्या उमेदवार होईल, अशी गणितं आत्ता त्याचे तर्क बांधता येतील का आसिफ? सुवर्णा, मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो, कारण का आता जस्ट इथं जिल्हाधिकारी कार्यालयात मध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील इथं दाखल झाले आहेत। त्या ठिकाणी ते आता काय निर्णय घेतात ह्याकडे सर्वांचं लक्ष लागतं, पण पक्ष चिन्ह वाटप यासाठी ते इथं हजर राहिले असं दिसतंय आणि आता ते विशाल पाटील इथं जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झालेले आहेत। आता चिन्ह माघार घ्यायचं ते वेळ होती ती संपलेली आहे, परंतु आता चिन्ह वाटपाचं या ठिकाणी ते हजर झालेले आहे असं म्हणता येईल। सुवर्णा, नक्की, म्हणजे जिथे निवडणूक चिन्ह मिळणार आहे तिथे स्वतः विशाल पाटील उपस्थित आहेत, आमच्या प्रतिनिधींसमोर ते आता उभे आहेत आणि त्यामुळे हे निश्चित आहे की विशाल पाटील यांची बंडखोरी कायम आहे, ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि ते निवडणूक चिन्ह घेण्याकरता तिथे उपस्थित आहेत। आसिफ, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकते तुमच्या फोनवर? ते आता सध्या आत जे काही कागदपत्र पूर्णतः करण्यासाठी आत गेलेले आहेत, कारण 3 वाजेपर्यंत हा माघार घ्यायचा टायमिंग होतं आणि 3 नंतर चिन्ह वाटपाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे ते जिल्हाधिकारी कार्यालयात त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या थोड्या वेळात ते मीडियाशी बोलतील, त्यावेळी आपण त्यांच्याशी बातचीत करू। पण आता हे स्पष्ट झालेलं आहे की निवडणूक चिन्ह घ्यायला ते कार्यालयात पोहोचलेले आहेत, त्यामुळे बंडखोरी त्यांची कायम यावर शिक्कामोर्तब झालं। सुवर्णा, आपण म्हणताय तसं 100% शिक्कामोर्तब झालाय म्हणता येईल। सांगली जिल्ह्यात त्रिशंक लढा होणार आहे लोकसभेचा, जो काही त्रिशंक लढा होणार असून यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय काका पाटील भाजपकडून उमेदवार असतील, तर महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील असतील आणि बंडखोर उमेदवार म्हणून विशाल पाटील हे रिंगणार असतील। एकूणच बघितलं तर सांगली नव्हे तर महाराष्ट्रात ह्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे की विशाल पाटील बंडखोरी करणार होते का, अखेर त्यांनी बंडखोरी केलेली आहे, त्यामुळं महाविकास आघाडीची कुठेतरी डोकेदुखी वाढणार आहे। सुवर्णा, बरोबर, आणि गणितं सुद्धा बदलणार आहेत, सांगलीमधली गणितं बदलतील, कदाचित मतपेट्यांमध्ये बंद होताना म्हणजे चित्र बंद होताना मतपेट्यांमध्ये कदाचित वेगळं असू शकतं, पण आसिफ, याचा फायदा म्हणजे आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा फायदा संजय काका पाटील यांना होऊ शकतो? नक्की तसं सांगता येणार नाही, कारण का हा मुळापासून हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी गेल्या 2 वेळेस संजय काका निवडून आलेत। 2014 आणि 2019ला सुद्धा संजय काका निवडून आले, एखाद्या वेळेस ते हॅट्रिक पण करू शकतात, परंतु जो मतदार आहे, मतदार राजा, हे मत कुणाला देणार हे ज्यावेळी वोटिंग होईल त्याच वेळी कळेल। परंतु आता जे विशाल पाटील बंडखोरी केल्यामुळे थोडा बहुत भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे, कारण का हे चंद्रहार पाटील हे नौके उमेदवार आहेत आणि या ठिकाणी शिवसेनेचे कोण पदाधिकारी नाहीत आणि त्यामुळे हा कुठेतरी सेटबॅक पण बसू शकतो आणि त्यामुळे या ठिकाणी संजय काकांना थोडा बहुत फायदा पण होऊ शकतो असंही म्हणता येईल। आसिफ, असं दिसलं नाही की विशाल पाटील आधी दिल्लीपर्यंत जाऊन आले, मग नंतर त्यांनी माघार घेतली, ते शांत बसले, विसरून गेले हा विषय, असं झालं नाही। कायमस्वरूपी विशाल पाटील हे त्यांना उमेदवारी हवी याकरता प्रयत्नशील राहिले आणि शेवटी काहीच होत नाही हालचाली म्हटल्यावर मग त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला। त्यांच्या पार्श्वभूमीविषयी, राजकीय वाटचालीविषयी काही थोडी माहिती देऊ शकाल का?
एकूण बघितलं तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की ही काँग्रेसची निवडणूक आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली आहे आणि मी माझ्यासाठी नाही तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरलो आहे. त्यांनी ज्यावेळी शक्ती प्रदर्शन केलं तर लाखो लोक तिथं त्या शक्ती प्रदर्शनासाठी उभे होते आणि रस्त्यावर पण उतरले होते. आणि एकूण बघितलं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक चीड आहे की काँग्रेसचा हा गड असून सुद्धा काँग्रेसच्या लोकांना दिलेली नव्हती आणि त्यासाठी मग त्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिडून सुद्धा आज सकाळी सुद्धा आपल्या न्यूज लोकमतच्या फेसबुक लाईव्ह आणि इतर लाईव्ह मध्ये सुद्धा लोकांनी सांगितलं होतं की जोपर्यंत ते विशाल पाटील उमेदवार उभारत नाहीत तोपर्यंत शेवटी बंडखोरी केली तर चालेल पण बंडखोरी उभा राहावा आणि काँग्रेस पक्षाने त्यांना बडतर्फ केलं तरी चालेल परंतु ते बंडखोरी करून उभे राहावं हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसचे आसिफ आपल्याला बघायला मिळत आहे. आसिफ, तुम्ही असेच सोबत राहा. आता तुमच्याकडे खूप हॅपनिंग आहे त्यामुळे तुमच्याशी बोलायचं आहे. सांगलीच्या रक्तातच बंड आहे असं म्हणत विशाल पाटलांनी तुफान हल्लाबोल केलेला आहे. हे काँग्रेस विरोधात नव्हे तर काँग्रेसचंच बंड आहे असंही विशाल पाटलांनी ठणकावून सांगितलेलं होतं. तर माघार घ्यायची असेल तर मवियानं घ्यावी असा कडक इशारा विशाल पाटलांनी दिला होता. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती बघूयात. अजून खूप तुम्हाला पाहायचं आहे. रोज रोज नवीन नवीन लोक आपल्या ह्या बंडात सामील होणार आहेत. हा बंड माझा नाही, माझ्या स्वार्था नाहीचा नाही, हा तुमचा बंड आहे. मी माझ्यासाठी उभारलो नाही, मी तुम्हा सर्वांसाठी उभारलोय. वसंतदादांनी बंड केला नसता तर आज असे स्वतंत्रपणे आपल्याला कार्यक्रम घेता आले नसते. बंड ही सांगलीची परंपरा आहे, सांगलीच्या रक्तात बंड आहे आणि हे यशस्वी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आहे.